स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलवर. चला सुरू करूया गरीब मुलीवर श्रीमंत बॉसचं मन जडलं या कथेच्या पुढच्या भागाला. मीटिंग संपवून शौर्य तो ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तिथे परत आला. अभिनव त्याची आतुरतेने वाट पाहत होता. शौर्य आत येताच तो धावत त्याच्याकडे गेला. डॅडी, आलात ना? मी तुमची खूप वेळ वाट पाहत होतो. शौर्य हसत म्हणाला. का रे अभिनव, काय झालं? माझी इतकी वाट का पाहत होतास? अभिनव उत्साहाने म्हणाला. डॅडी, तुम्ही मला त्या छोट्या परीशी ओळख करून देणार म्हणाला होता ना. चला ना, लवकर तयार व्हा, आपण पार्कमध्ये जाऊया. शौर्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. मलाही काय झालंय माहीत नाही रे. सकाळपासून त्या छोट्या देवदूतीचाच विचार मनातून जात नाही. मग चला ना डॅडी, पार्कमध्ये जाऊन तिला भेटूया. ठीक आहे, मी पटकन फ्रेश होऊन येतो, मग आपण लगेच निघू. ओके डॅडी. थोड्याच वेळात शौर्य तयार होऊन बाहेर आला. दोघे पार्कमध्ये जाण्यासाठी निघणार इतक्यात अजय खोलीत आला. शौर्य त्याला म्हणाला. अरे, काल आपण ज्या पार्कमध्ये गेलो होतो ना तिथेच चाललो आहोत. तूही तयार हो आणि आमच्यासोबत चल. अजय लगेच म्हणाला. नाही रे बाबा, त्या छोट्या मुलीची आई माझ्यावर खूप रागावते. तुम्ही दोघेच जाऊन या. हे ऐकताच शौर्य हसत म्हणाला. ते काही मला माहीत नाही. जास्त नाटक करू नकोस, पटकन तयार हो, आम्ही कारमध्ये तुझी वाट पाहतो. असं म्हणत त्याने अभिनवला उचललं आणि बाहेर गेला. थोड्याच वेळात तिघेही पार्कमध्ये पोहोचले. शौर्याची नजर नकळत माहीला शोधू लागली. अगदी त्याच वेळी विजीसोबत माही पार्कमध्ये आली. शौर्याला पाहताच माही आनंदाने ओरडली. हाय शौरी अंकल, असं म्हणत ती धावत त्याच्याकडे आली. शौर्याने तिला प्रेमाने उचलून घेतलं. हाय माझी छोटी परी, मी तर तुझीच वाट पाहत होतो. अगदी योग्य वेळी आलीच. अभिनव ही माही आणि माही हा अभिनव. आता तुम्ही दोघे एकमेकांशी मैत्री करा. दोघांनीही आनंदाने एकमेकांची ओळख करून घेतली. तेवढ्यात अजय काहीतरी खाऊ घेऊन येत असताना पुन्हा एकदा चुकून विजीला धडकला. बस, विजी पुन्हा एकदा चांगलीच संतापली. तुम्हाला नीट चालताही येत नाही का? प्रत्येक वेळी माझ्याशीच का धडकता? तिने त्याला चांगलंच सुनावलं. अजय मात्र काहीही न बोलता शांत उभा राहिला. हे सगळं पाहून शौर्य आणि अभिनव एकमेकांकडे पाहत हसू लागले. माहीने अभिनवचा हात धरला आणि दोघेही खेळायला निघून गेले. शौर्य विजीशी बोलू लागला. हॅलो ताई, तुम्ही इथल्याच आहात का? खरं तर मी असं का विचारतोय, कारण माहीला पाहिलं की मनात एक वेगळीच आपुलकीची भावना निर्माण होते, म्हणून विचारलं. विजी हसत म्हणाली. हो, आम्ही इथलेच. माहीचाही जन्म इथेच झाला. ती आजपर्यंत बाहेर कुठेच गेलेली नाही. असं का? खरं सांगायचं तर माहीचे डोळे मला माझ्या खूप जवळच्या व्यक्तीची आठवण करून देतात. विजी उत्सुकतेने विचारते. कोणाची? इतक्यात शौर्याचा फोन वाजला. 1 मिनिट, असं म्हणत तो फोनवर बोलण्यासाठी बाजूला गेला. तो गेल्यानंतर अजय विजीकडे बिचाऱ्या चेहऱ्याने पाहू लागला. त्याचा चेहरा पाहून विजीलाही हसू आवरलं नाही. दोघेही आधीचे वाद विसरून मग शांतपणे गप्पा मारू लागले. दुसरीकडे मृणालने ऑफिसमधली सगळी कामं पूर्ण केली होती. ती घरी निघणार इतक्यात तिचा फोन वाजला. फोनवर गौतम होता. मृणाल, तुमचं काम सगळं झालं का? हो सर, सगळं पूर्ण करून आता निघते. ठीक आहे, मी कंपनीच्या मीटिंगसाठी हॉटेलमध्ये आहे. माझ्या टेबलावर एक महत्त्वाची फाईल आहे, ती घेऊन लगेच इथे या. आणि हो, तुमच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी पैशांची गरज आहे असं तुम्ही सांगितलं होतं ना, पैसेही इथेच घेऊन जा. हे ऐकताच मृणालच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. सर, खूप खूप धन्यवाद. माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी तुम्ही एवढी मोठी मदत करत आहात. गौतम शांतपणे म्हणाला. इट्स ओके मृणाल, मीटिंग सुरू होण्याआधी ती फाईल घेऊन लवकर या. ओके सर, अजून 15 मिनिटात मी तिथे पोहोचते. असं म्हणत मृणालने ती महत्त्वाची फाईल घेतली आणि गौतमला देण्यासाठी हॉटेलकडे निघाली. मृणाल गौतमने सांगितलेल्या हॉटेलमध्ये पोहोचली. तिने त्याला फोन केला. सर, मी खाली लॉबीमध्ये बसले आहे. तुम्ही कोणाला पाठवलं तर मी लगेच फाईल देऊन जाते. गौतम म्हणाला. नाही मृणाल, थोडा त्रास करून तुम्हीच या. पहिल्या मजल्यावर रूम नंबर 105 आहे. रिसेप्शनमधून किल्ली घ्या. फाईल रूममध्ये ठेवून तिथेच थांबा. तुमच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी पैसे घेऊन जा. मी फक्त 5 मिनिटात येतो. ठीक आहे सर. त्याने सांगितल्याप्रमाणे मृणालने फाईल रूममध्ये ठेवली आणि त्याची वाट पाहू लागली. अवघ्या 2 मिनिटात गौतम तिथे आला. काय मृणाल, खूप वेळ वाट पाहावी लागली का? सॉरी. नाही सर, मी आत्ताच आले. ही घ्या सर फाईल. गौतमने फाईल घेतली. मग त्याने आपल्या सुटकेसमधून 15 लाख रुपये काढून टेबलावर ठेवले. मृणाल,
हे पैसे तुमच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी आहेत. घ्या. इतके पैसे पाहून मृणालच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. तिने हात जोडले. खूप खूप धन्यवाद सर. मी ओव्हरटाईम करून कितीही वर्ष लागली तरी तुमचे हे पैसे परत करेन. गौतमच्या ओठांवर एक विकृत हास्य उमटलं. हो मृणाल, मलाही ह्याच उत्तराची अपेक्षा होती. पण हा ओव्हरटाईम ऑफिसमध्ये नाही, माझ्या फार्म हाऊसमध्ये करायचा आहे. ते तुला चालेल ना? मृणालला क्षणभर त्याच्या शब्दांवर विश्वासच बसला नाही. सर, काय बोलताय तुम्ही? तो निर्लज्जपणे म्हणाला. काय मृणाल, काहीच समजत नाही असं नाटक करतेस? इतके पैसे तू आयुष्यभर नोकरी केलीस तरी फेडू शकणार नाहीस. म्हणून मी जेव्हा जेव्हा बोलावेन तेव्हा तेव्हा तू माझ्या फार्म हाऊसवर यायचं आणि मला खुश करून जायचं. जर मान्य असेल तर हे पैसे घे. हे ऐकताच मृणालच्या डोळ्यात संताप उसळला. तिने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या गालावर जोरदार चापट मारली. छी, नीच माणसा, काय घाणेरड्या गोष्टी बोलतोयस? तुझ्याकडे नोकरी केली म्हणजे तुम्हाला विकत घेतलंस असं वाटतं का? तुझे पैसेही नकोत आणि तुझी नोकरीही नको, असं म्हणत ती बाहेर पडू लागली. पण गौतमने तिचा हात जबरदस्तीने पकडून तिला मागे ओढलं. काय ग, फार पवित्रता असल्यासारखं बोलतेस? एका मुलीची आई आहेस, पण तिचा बाप कोण आहे हे कोणालाच माहीत नाही. इतके पैसे कोणी फुकट देणार नाही. शहाणपणाने माझं म्हणणं ऐक आणि पैसे घे. मृणालचा राग अनावर झाला. छी, तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाला माझ्या मुलीच्या जन्माबद्दल सांगण्याचीही माझी इच्छा नाही. ती खऱ्या प्रेमाची निशाणी आहे. तुझ्यासारख्या नीच माणसांना ते कधीच समजणार नाही. काय म्हणालीस? मला नीच म्हणतेस? रागाच्या भरात त्याने तिला पलंगावर ढकललं. तो तिच्यावर झेपावला आणि तिचे कपडे फाडू लागला. मृणाल मोठ्याने रडत ओढत स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या नराधमाला तिच्या अश्रूंची, तिच्या आक्रोशाची काहीच पर्वा नव्हती. दुसरीकडे पार्कमध्ये माही आणि अभिनव आनंदाने खेळत होते. अचानक माहीला चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. हे पाहताच विजी, शौर्य आणि अजय तिघेही घाबरले. त्यांनी लगेच तिला उचललं. माहीची प्रकृती आधीपासूनच कशी आहे हे विजीला माहीत असल्यामुळे तिने शौर्याला तिला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं. शौर्यने क्षणाचाही विलंब न करता तिला आपल्या कारमध्ये बसवलं आणि सगळे रुग्णालयाकडे निघाले. रुग्णालयात पोहोचताच माहीला तातडीने दाखल करण्यात आलं. तपासणी करून डॉक्टर विजयाला म्हणाले, मी दिलेली औषध तुम्ही नियमित दिलीत का? मुलीच्या मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होत आहे, म्हणूनच तिला पुन्हा बेशुद्धी आली आहे. तिचं तातडीने ऑपरेशन करावं लागेल. लगेच तिच्या आईला बोलवा, असं सांगून डॉक्टर निघून गेले. हे सगळं पाहून शौर्य आणि अजय दोघेही हादरले. शौर्यने विचारलं, काय झालं माहीला? कोणतं ऑपरेशन? आणि डॉक्टर तिच्या आईला बोलवायला सांगतात, म्हणजे तुम्ही तिची आई नाही आहात? या प्रश्नावर विजी काही क्षण शांत राहिली. तिने लगेच मृणालला फोन करून रुग्णालयात तातडीने येण्यास सांगितलं. फोन ठेवताच शौर्य पुन्हा म्हणाला, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अजून दिलंच नाहीत. विजी शांतपणे म्हणाली, माही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, पण ती माझ्यासाठी माझ्या मुलीसारखीच आहे. तिच्या डोक्यात गाठ आहे. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करायला सांगितलंय, नाहीतर तिला वारंवार अशी बेशुद्धी येत राहील. मी तिच्या आईला फोन केला आहे, ती येतच असेल. इतक्यात एक ऑटो रुग्णालयासमोर येऊन थांबला. त्यातून अत्यंत थकलेली, विस्कटलेल्या अवस्थेतील मृणाल खाली उतरली. चेहऱ्यावर भीती, डोळ्यात अश्रू आणि कपड्यांची अस्ताव्यस्त अवस्था. आपल्या मुलीला पाहण्यासाठी ती धावतच रुग्णालयात आली. विजयने तिच्याकडे पाहिलं आणि शौर्यला म्हणाली, ही बघा, माहीची आई आली. ती खूपच थकलेली दिसत होती. चेहरा फिकट पडला होता, कपडे अस्ताव्यस्त झाले होते. पण मुलगी पुन्हा बेशुद्ध पडल्याचं कळताच ती स्वतःचा विचार न करता धावतच आत आली. तिला पाहताच विजी शौर्यला म्हणाली, ही बघा तिची आई. शौर्य आणि अजय दोघेही एकदम तिच्याकडे वळून पाहू लागले. मृणाल धावत जाऊन काचेच्या पलीकडे असलेल्या आपल्या मुलीकडे पाहतच मोठ्याने रडू लागली. शौर्याची नजर तिच्यावर पडताच तो अक्षरशः जागच्या जागी थिजून उभा राहिला. मृणाल विजेशी बोलण्यासाठी वळली, पण तिथे शौर्य आणि अजय उभे असल्याचं पाहताच तिच्या अंगात भीतीची लहर पसरली. तिचं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. मुलीचं तातडीने ऑपरेशन करणं गरजेचं आहे. पैशांची व्यवस्था झाली असेल तर लगेच जमा करा. आम्ही ऑपरेशन सुरू करतो. हे ऐकताच मृणालच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. विजयने काळजीने विचारलं, काय झालं ग? पैशांची व्यवस्था झाली नाही का? शौर्याने कोणताही विलंब न करता अजयकडे पाहून सांगितलं. अजय, जा, लगेच पैसे भरून ये. अजयने एक शब्दही न बोलता जाऊन सगळी रक्कम भरली.
शौर्य मात्र पूर्ण वेळ शांत उभा होता. मृणालला रडताना पाहून अजयचं मन हेलावलं. त्याने शौर्यकडे पाहिलं, पण शौर्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. फक्त डोळ्यात धगधगता राग दिसत होता. सुमारे 1 तास ऑपरेशन सुरू होतं. शेवटी डॉक्टर बाहेर आले आणि मृणालला म्हणाले, ऑपरेशन यशस्वी झालं आहे. आजची रात्र मुलीला निरीक्षणाखाली ठेवावं लागेल. उद्या सकाळी तिला शुद्ध आली की तुम्ही भेटू शकता. हे सांगून डॉक्टर निघून गेले. विजयने सुटकेचा निश्वास टाकत शौर्यला म्हटलं, सर, योग्य वेळी मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पण शौर्यने तिच्या बोलण्याकडे लक्षही दिलं नाही. तो सरळ मृणाल समोर जाऊन उभा राहिला. त्याचा चेहरा पाहताच मृणाल भीतीने 2 पावलं मागे सरकली. शौर्यने थंड आवाजात विचारलं, मुलीचं वय किती आहे? भीतीने थरथरत मृणाल उत्तरली, 5 वर्ष. क्षणाचाही विलंब न करता शौर्यने तिच्या गालावर जोरदार चापट मारली. हे पाहून विजय घाबरून त्याच्याकडे धाव घेणार होती, पण अजयने तिचा हात पकडून तिला थांबवला आणि नकारार्थी मान हलवली. शौर्य संतापाने ओरडला, सांग, माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्यापासून इतकी वर्ष लपवून ठेवलंस? तिच्या जीवाला धोका निर्माण झाला तरी एकदाही माझी आठवण आली नाही का तुला? असं म्हणत त्याने दुसऱ्या गालावरही थप्पड मारली. त्या धक्क्याने मृणाल बेशुद्ध झाली आणि थेट शौर्याच्या अंगावर कोसळली. तिला सावरताना त्याच्या नजरेस तिचे फाटलेले कपडे पडले. क्षणात त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. त्याने घाईघाईने डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी मृणालवर उपचार सुरू केले. ती अजूनही बेशुद्ध अवस्थेत होती. शौर्य तिच्या पलंगाशेजारी येऊन बसला. त्याची नजर सतत तिच्यावरच खिळून होती. त्याच्या डोळ्यात आता केवळ राग नव्हता, तर वेदना, अपराधीपणा आणि संताप यांचं वादळ उसळलं होतं. तपासणी करून डॉक्टर बाहेर आले आणि शौर्याला गंभीर स्वरात म्हणाले, कोणीतरी यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही त्यांना इंजेक्शन दिलं आहे. त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. उद्या सकाळी शुद्धीवर येतील. कृपया त्यांची नीट काळजी घ्या. डॉक्टर निघून गेल्यानंतर शौर्याने संतापाच्या भरात बाजूच्या भिंतीवर जोरात मूठ मारली. स्वतःला 5 वर्षांची मुलगी आहे हेही त्याला माहीत नव्हतं आणि आता त्याच्यासमोर त्याच्या पत्नीवर कोणीतरी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही गोष्टींचा विचार करताच त्याचा राग अनावर झाला. विजय हळूच अजयजवळ आली. म्हणजे शौर्य सरच माहीचे बाबा आहेत? अजयने शांतपणे होकारार्थी मान हलवली. विजयने काही क्षण शौर्य आणि मृणालकडे पाहिलं आणि मग शांतपणे लहान माहीच्या वाडमध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची कोवळी किरणं खिडकीतून आत आली. मृणालने हळूहळू डोळे उघडले. तिने आजूबाजूला नजर फिरवली. तिच्या पलंगाजवळच्या खुर्चीत शौर्य बसलेला होता. रात्रभर जागाच राहिल्यामुळे त्याचा डोळा लागला होता, पण त्याचा एक हात अजूनही मृणालच्या पलंगाजवळ घट्ट टेकलेला होता. मृणाल बराच वेळ शांतपणे शौर्याकडे पाहत राहिली. काही क्षणांनी शौर्याचे डोळे उघडले. तिची नजर स्वतःवर खेळलेली पाहून तो सावध झाला. इतक्यात विजय धावत आत आली. मृणाल, माहीला शुद्ध आली आहे. हे ऐकताच शौर्य आणि मृणाल दोघेही घाईघाईने मुलीच्या वाडकडे धावले. बेडवर पडलेली छोटी माही आईला पाहताच हळूच हसली. आई? तिचा तो अशक्त आवाज ऐकताच मृणाल स्वतःला आवरू शकली नाही. ती मुलीला मिठी मारून ढसाढसा रडू लागली. लहान माहीने मग शौर्यकडे पाहिलं आणि निरागसपणे म्हणाली, शौरी अंकल? हे ऐकताच विजी तिच्या जवळ बसली आणि प्रेमाने म्हणाली, माही बाळा, तू नेहमी विचारायचीस ना, माझे बाबा कुठे आहेत? हेच तुझे बाबा आहेत, शौर्य बाबा. आता यापुढे त्यांना अंकल नाही, बाबा म्हणायचं, बरं का? विजीचं बोलणं ऐकून छोट्या माहीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तिने हसत आपलं छोटंसं बोट शौर्याकडे पुढे केलं. शौर्याने थरथरत्या हाताने तिचं छोटंसं बोट अलगद पकडलं. त्या क्षणी त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू थेट मुलीच्या नाजूक हातावर पडले. हे दृश्य पाहून मृणालच्या डोळ्यातही पाणी आलं. आपण बाप लेकीला इतकी वर्ष एकमेकांपासून दूर ठेवलं, किती मोठी चूक केली हा विचार तिच्या मनाला पोखरून गेला. शौर्य हळूच पुढे सरकला. त्याने प्रेमाने आपल्या मुलीच्या कपाळावर चुंबन घेतलं. छोटी माही त्याच्याकडे पाहत गोड हसली आणि पहिल्यांदाच त्या शब्दाने त्याला हाक मारली, बाबा. तो एकच शब्द शौर्याच्या आयुष्यातील सगळ्यात अनमोल क्षण ठरला. त्याचे डोळे पुन्हा भरून आले. त्याने मुलीचा छोटासा हात आपल्या गालावर टेकवला आणि भावनांनी भारावून गेला. त्या क्षणी जणू जगात बाकी काही उरलंच नव्हतं. एकीकडे अनेक वर्षांनी आपल्या बाबांना मिळालेली निरागस मुलगी, दुसरीकडे स्वतःच्या अस्तित्वाचा तुकडाच आज पहिल्यांदा बाबा म्हणत हाक मारत होता. त्या क्षणाने तिघांच्याही आयुष्यात एक नवीन सुरुवात लिहून ठेवली.
तेवढ्यात रुग्णालयातील टीव्हीवर मंद स्वरात एक हिंदी गाणं वाजू लागलं आणि त्या प्रसंगाला आणखी भावुक करून गेलं. तू जो मिला तो हो गया सब हासिल. त्या गाण्याच्या प्रत्येक ओळीत शौर्याच्या मनातल्या भावना जणू शब्दरूप घेत होत्या. तो मनोमन एकच प्रार्थना करत होता, देवा, आता माझ्या बायकोला आणि मुलीला माझ्यापासून कधीच दूर करू नकोस. स्वतःच्या रक्ताचा अंश, आपल्या जीवापेक्षाही प्रिय असलेल्या मुलीला अशा अवस्थेत पहिल्यांदाच भेटावं लागलं. हा विचार शौर्याच्या मनाला असह्य वेदना देत होता. त्याने रागाने मृणालकडे पाहिलं. तेवढ्यात डॉक्टरांनी लहान माहीची तपासणी करून बाहेर येत सांगितलं, मुलीच्या मेंदूतली गाठ आम्ही यशस्वीपणे काढली आहे. पुढचे 3 महिने तिची विशेष काळजी घ्या. अजून 2 दिवस तिला निरीक्षणाखाली ठेवावं लागेल. ठीक आहे डॉक्टर, शौर्य शांतपणे म्हणाला. तो हळूच जाऊन मुलीच्या पलंगाजवळ बसला. रात्रभर रुग्णालयात झोपलेला अभिनव उठून शौर्याजवळ आला. डॅडी, या छोट्या परीला काय झालंय? अभिनवच्या तोंडून डॅडी हा शब्द ऐकताच मृणालची नजर नकळत शौर्याकडे वळली. शौर्याने स्वतःला सावरत अभिनवला जवळ घेतलं. काही नाही रे बाळा, माहीला थोडा ताप आला होता, म्हणून डॉक्टरांनी तिला काही दिवस आराम करायला सांगितलं आहे. तू अजय अंकलसोबत हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन ये. मग तो अजयकडे वळून म्हणाला, अजय, अभिनवला घेऊन जा. ठीक आहे. अजय अभिनवला घेऊन बाहेर पडणार इतक्यात रुग्णालयासमोर एक पोलीस जीप येऊन थांबली. 2 पोलीस अधिकारी आत आले. रिसेप्शनवर चौकशी करून ते थेट मृणालजवळ आले. तुमचं नाव मृणाल आहे का? हो, मीच. आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. हे ऐकताच शौर्य हादरला. मृणालने वेदनांनी भरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. पोलीस अधिकारी पुढे म्हणाले, तुमच्या कंपनीचे MD गौतम यांच्यावर तुम्ही जीवघेणा हल्ला केला आहे. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल. शौर्य लगेच पुढे आला. ऑफिसर, नेमकं काय झालंय? माझ्या पत्नीला कोणत्या कारणासाठी अटक करत आहात? अधिकारी गंभीर आवाजात म्हणाले, तुमच्या पत्नीने मुलीच्या ऑपरेशनसाठी कंपनीचे MD गौतम यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. काल ते एका मीटिंगसाठी हॉटेलमध्ये थांबले असताना तुमच्या पत्नीने त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या तक्रारीवरून आम्ही कारवाई करत आहोत. पुढचं काही बोलायचं असेल तर पोलीस ठाण्यात या. इतकं बोलून महिला पोलीस मृणालला घेऊन जाऊ लागल्या. विजी रडतच त्यांच्या मागे धावली. साहेब, मृणाल असं काहीच करू शकत नाही. कृपा करून तिला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ नका. पण पोलीस तिला घेऊन निघून गेले. शौर्याने विजीला कसंबसं शांत केलं आणि लगेच अजयला फोन करून सगळी माहिती दिली. त्यानंतर त्याने तिथल्या आपल्या ओळखीच्या मित्राशी संपर्क साधला. एका नामांकित वकिलाची व्यवस्था करून तातडीने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला आणि थेट पोलीस स्टेशनला पोहोचला. पोलीस स्टेशनमध्ये मृणाल निर्विकार नजरेने एका कोपऱ्यात बसली होती. वकिलाने जामिनाचे कागद पोलिसांकडे दिले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृणालची सुटका झाली. शौर्य तिला घेऊन पुन्हा रुग्णालयाकडे निघाला. संपूर्ण प्रवासात त्याने तिच्याशी एक शब्दही बोलला नाही. कोणताही प्रश्न विचारला नाही. रुग्णालयात पोहोचताच मृणाल थेट आपल्या मुलीकडे धावली. काही वेळाने विजीने तिचा हात धरला. मृणाल, खरं काय झालं होतं? गौतमवर खरंच तू जीवघेणा हल्ला केलास का? काल तर तू त्याच्याकडून ऑपरेशनसाठी पैसे आणायला जात आहेस असंच म्हणाली होतीस. नेमकं काय घडलं ते सांग. मृणालच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, मी माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी त्याच्याकडे पैसे मागितले होते. त्याने पैसे देतो असं सांगितलं. एक महत्त्वाची फाईल घेऊन हॉटेलमध्ये यायला सांगितलं. मीही विश्वास ठेवून गेले. तिने काल रात्री घडलेला प्रत्येक प्रसंग सांगायला सुरुवात केली. हॉटेलमध्ये गेल्यावर त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मला पलंगावर ढकललं. माझे कपडे फाडले. हे ऐकताच शौर्याच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. मृणाल पुढे म्हणाली, मी खूप झुंज दिली, पण त्याच्या ताकदीसमोर माझं काहीच चाललं नाही. अचानक माझी नजर पलंगाजवळ ठेवलेल्या फुलदाणीवर गेली. मी ती उचलली आणि पूर्ण ताकदीने त्याच्या डोक्यावर मारली. तो वेदनेने ओढत माझ्यापासून दूर झाला. रागाने तो ओरडला, माझ्यावरच हात उचलतेस? थांब, आता तुला सोडतच नाही. असं म्हणत त्याने पुन्हा माझ्या गालावर थप्पड मारली आणि माझ्याकडे झेपावला. माझ्या जीवाची भीती वाटू लागली. समोर टेबलावर एक फळ कापायची सुरी पडली होती. दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. मी ती सुरी उचलली आणि आत्मरक्षणासाठी त्याच्या पोटात खुपसली. मरून जातो. एका स्त्रीवर जबरदस्ती करण्याचा विचार करतोस? स्वतःला पुरुष म्हणून घ्यायची तरी तुला लाज वाटत नाही का?
असं संतापाने ओढत मृणालने पुन्हा एकदा सुरी गौतमच्या पोटात खुपसली आणि तिथून धावत बाहेर पडली. तेवढ्यात विजीचा फोन आला. मृणाल, लवकर रुग्णालयात ये. माही पुन्हा बेशुद्ध पडली आहे. हे ऐकताच ती पूर्णपणे घाबरली आणि कोणताही विचार न करता थेट रुग्णालयाकडे धाव घेतली. सगळा प्रसंग सांगताना मृणाल रडतच होती. तिच्या प्रत्येक शब्दाबरोबर शौर्याचा चेहरा अधिकाधिक कठोर होत गेला. गौतमला जिवंत सोडायचं नाही असा संताप त्याच्या मनात घुमसत होता. मृणालने थरथरत्या हातांनी शौर्यासमोर हात जोडले. मला माफ करा. इतकी वर्ष तुम्हाला आणि आपल्या मुलीला एकमेकांपासून दूर ठेवून मी खूप मोठी चूक केली, असं म्हणत ती ढसाढसा रडू लागली. शौर्य काही क्षण शांत राहिला. मग गंभीर आवाजात म्हणाला, मला तुला खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण ही त्याची वेळ नाही. आधी आपली मुलगी पूर्ण बरी होऊन घरी येऊ दे. त्यानंतर माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायची तयारी ठेव. त्याचा आवाज ऐकताच मृणालच्या मनात पुन्हा भीती दाटून आली. तिघेही लहान माहीच्या वाडकडे गेले. त्यांना पाहताच माहीने हसत आपले दोन्ही हात शौर्याकडे पुढे केले. शौर्य तिच्या पलंगावर जाऊन बसला. लहान माही निरागसपणे विचारू लागले, बाबा, तुम्ही मला इतकी वर्ष भेटायलाच का नाही आलात? तुम्हाला मी आवडत नाही का? हा प्रश्न ऐकताच शौर्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्याने एक कटाक्ष मृणालकडे टाकला आणि मग मुलीला जवळ घेत म्हणाला, अगं वेडाबाई, तू तर माझा जीव आहेस. या जगात मला सर्वात जास्त कोण आवडत असेल तर ती फक्त माझी माही आहे. तू पूर्ण बरी झालीस की यापुढे तू आणि तुझी आई कायम माझ्याबरोबरच राहणार. ठीक आहे ना माझी सोनुली? हे ऐकताच माही आनंदाने हसली. इतक्यात अजय आणि अभिनवही रुग्णालयात आले. अभिनव धावत माहीकडे गेला. हाय छोटी परी, हे बघ, हे खास तुझ्यासाठी आणलंय, असं म्हणत त्याने तिच्या हातात एक छोटासा श्रीकृष्णाचा सुंदर पुतळा ठेवला. माहीने तो आनंदाने हातात घेतला आणि अभिनवकडे पाहून गोड हसली. अभिनवही हसत म्हणाला, तू लवकर बरी हो. बघ, श्रीकृष्ण तुझं नेहमी रक्षण करतील. ते आतापर्यंत माझ्याकडे होते, पण आता ते तुझे आहेत. माहीच्या चेहऱ्यावर पुन्हा एक गोड हास्य उमटलं. शौर्य अजयकडे वळून म्हणाला, अजय, तू अभिनवला घेऊन घरी जा. इथलं सगळं प्रकरण संपलं की मी माही आणि तिच्या आईला घेऊन येतो. अभिनव लगेच नाराजीने म्हणाला, डॅडी, मी माही पूर्ण बरी झाल्यावरच घरी जाणार. शौर्य त्याला प्रेमाने समजावत म्हणाला, नाही रे बाळा, इथे अजून खूप समस्या आहेत. तू आधी अजय अंकल सोबत जा. मी येताना तुझ्या माहीलाही सोबत घेऊन येईन. मग तो अजयला हळू आवाजात म्हणाला, आणि ऐक, इथे जे काही घडलंय त्याची घरात कोणालाही कल्पना देता कामा नये. मृणाल भेटली आहे हेही कुणाला कळू देऊ नकोस. ठीक आहे, मी काहीच सांगणार नाही. अजय मग शौर्याच्या कानात हळूच कुजबुजला, अरे मित्रा, परत येताना विजीलाही सोबत घेऊन यायला विसरू नकोस. हे ऐकताच शौर्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं. अजय मात्र मिश्किलपणे हसू लागला. तेवढ्यात डॉक्टर पुन्हा तपासणी करून बाहेर आले. उद्या तुम्ही मुलीला घरी घेऊन जाऊ शकता, पण तिची खूप काळजी घ्या. ती लवकरच पूर्णपणे बरी होईल. धन्यवाद डॉक्टर, शौर्य म्हणाला. डॉक्टर गेल्यानंतर विजी म्हणाली, तुम्ही दोघांनी घरी जाऊन थोडा आराम करून या. मी माहीजवळ थांबते. मृणाल लगेच म्हणाली, नाही ग, मी सुद्धा इथेच थांबते. इतक्यात लहान माही हसत म्हणाली, आई, तू जाऊन ये ना. बघ ना बाबा किती थकले आहेत. मी खूप स्ट्रॉंग गर्ल आहे. माझी काळजी करू नको. त्या छोट्याशा मुलीच्या तोंडून इतक्या समजूतदारपणे बोललेले शब्द ऐकून शौर्य तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू उमटलं आणि मनात मात्र एकच विचार घोळत होता, ही माझीच मुलगी आहे, अगदी माझ्यासारखीच धाडसी. माहीच्या जवळ जात शौर्यने तिच्या कपडावर प्रेमाने चुंबन घेतलं. माझी मुलगी एवढी धाडसी आहे का? मग ठीक आहे, आम्ही जरा घरी जाऊन फ्रेश होऊन रात्री परत येतो. विजी, तोपर्यंत तिची काळजी घे. विजी हसत म्हणाली, हो सर, तुम्ही काळजी करू नका. मी माहीची नीट काळजी घेते. शौर्य हसला, हे सर वगैरे नको. तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस, त्यामुळे मला फक्त दादा म्हण. विजीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ठीक आहे शौर्य दादा. शौर्य आणि मृणाल रुग्णालयातून बाहेर पडले. रस्त्यात शौर्यने कोणाला तरी फोन लावला. मी तुम्हाला लोकेशन पाठवलं आहे, कृपया लगेच तिथे या. इतकंच बोलून त्याने फोन ठेवला. कारमध्ये काही क्षण शांतता पसरली होती. शेवटी मृणालने धीर करून विचारलं, ऐका, घरी सगळे कसे आहेत? शौर्याने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तो रागाने समोर पाहत गाडी चालवत राहिला. मृणालने पुन्हा हळू आवाजात विचारलं, आणि अभिनव कोण आहे? यावेळी शौर्याने थंड स्वरात उत्तर दिलं, अभिनव माझा मुलगा आहे.
क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, माझा आणि सोनियाचा मुलगा. आता सोनियाच माझी पत्नी आहे. तू लग्न मंडपातून मला नको म्हणत निघून गेलीस. त्यानंतर घरच्यांनी माझं आणि सोनियाचं लग्न लावून दिलं. हे ऐकताच मृणालच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिला एक शब्दही बोलवत नव्हता. शौर्यने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्याला स्पष्ट दिसत होते, पण त्याने ते पाहूनही न पाहिल्यासारखं केलं आणि पुन्हा आपली नजर रस्त्यावर स्थिर ठेवली. दोघांच्याही मनात हजारो प्रश्न आणि वेदना दाटून आल्या होत्या. अखेर काही वेळाने कार एका मोठ्या बंगल्यासमोर येऊन थांबली. शौर्य आणि मृणाल खाली उतरले, पण त्यांच्या येण्याची एक व्यक्ती आधीपासूनच दारात वाट पाहत उभी होती. त्या व्यक्तीला पाहताच शौर्य म्हणाला, हॅलो सर, आम्ही यायच्या आधीच तुम्ही आलात वाटतं. या, आत जाऊन बोलूया. शौर्य आणि मृणाल दोघांनीही त्यांना आत नेलं. शौर्य मृणालकडे पाहत म्हणाला, मृणाल, हे आहेत ॲडव्होकेट रामकृष्णन, देशातील प्रसिद्ध वकील. आपण रुग्णालयातून निघालो तेव्हाच सरांनी तुला प्रत्यक्ष भेटायचं आहे असं सांगितलं होतं, म्हणून मी येतानाच त्यांना लोकेशन पाठवलं. मृणालने आदराने त्यांना नमस्कार केला. वकील म्हणाले, शौर्यने तुझ्या केसबद्दल मला तातडीने बोलावलं. गौतमने तुझ्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं ते तू सविस्तर सांग. मृणालने डोळे पुसले आणि सांगू लागली, सर, माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी मी गौतमकडे पैशांची मदत मागितली होती. त्याने पैसे देतो असं सांगून मला एक फाईल घेऊन हॉटेलमध्ये यायला सांगितलं. मी त्याच्या सांगण्याप्रमाणे गेले. तिथे गेल्यावर त्याने माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मी जवळची फुलदाणी उचलून त्याच्या डोक्यात मारली. त्यामुळे तो आणखी संतापला. त्याने मला मारलं आणि पुन्हा माझ्यावर झेपावला. माझ्यासमोर कोणताच दुसरा मार्ग नव्हता. टेबलावर पडलेली सुरी मी उचलली आणि त्याच्या पोटात खुपसली. सर, मी त्याला मारण्याच्या हेतूने नाही केलं. स्वतःचा बचाव करण्यासाठीच मला तसं करावं लागलं. हे सांगताच मृणाल पुन्हा रडू लागली. शौर्य तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला धीर दिला. वकील शांतपणे म्हणाले, यात घाबरण्यासारखं काही नाही. त्याने तुमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता हे आम्ही न्यायालयात सिद्ध करू. आवश्यक पुरावेही सादर करू. काळजी करू नका मिसेस शौर्य देशमुख, मी सगळं सांभाळतो. आता मी निघतो. ठीक आहे सर. वकील उठताच शौर्यने विचारलं, सर, गौतमला कोणत्या रुग्णालयात दाखल केलं आहे? सिटी हॉस्पिटल. ठीक आहे, धन्यवाद. वकील निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर शौर्य हळूहळू मृणालजवळ आला. त्याच्या ओठांवर हलकंसं हसू होतं. काय मिसेस शौर्य देशमुख, तुमचा नवरा पहिल्यांदाच तुमच्या घरी आला आहे. चहा कॉफी काही मिळणार नाही का? मृणालने दुःखी हसू केलं. सॉरी मिस्टर शौर्य देशमुख, पण तुम्ही एक गोष्ट चुकीची बोलत आहात. मिसेस शौर्य देशमुख मी नाही, तुमची नवीन पत्नी सोनिया आहे. तिचं वाक्य पूर्ण होताच धाड, शौर्याच्या हाताची जोरदार चापट तिच्या गालावर बसली. मृणाल अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. शौर्य संतापाने म्हणाला, तुझ्या तोंडून असे शब्द कसे काय निघू शकतात? त्या दिवशी लग्न मंडपातून तू मला सोडून गेलीस ही चूक नव्हती, पण मी सोनियाशी लग्न केलं असं तुला वाटतंय. हीच माझी खरी चूक झाली का? मृणाल काहीच बोलली नाही. शौर्य तिच्या अगदी जवळ आला. त्याने अलगद तिचे दोन्ही गाल हातात घेतले. माझ्याकडे बघ मृणाल, या जन्मात माझी पत्नी फक्त तू आहेस. मी सोनियाशी लग्न केलेलंच नाही. मृणाल आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. मग अभिनव कोणाचा मुलगा आहे? शौर्य काही क्षण गप्प राहिला. ते म्हणजे, का शांत आहात? सांगा, अभिनव कोणाचा मुलगा आहे? शौर्याने खोल श्वास घेतला. त्या दिवशी तू लग्न मंडपातून निघून गेल्यानंतर जे काही घडलं ते तुला सांगतो. भूतकाळ. त्या दिवशी शौर्य आणि मृणालचं लग्न होतं. शौर्य वराच्या वेशात मंडपात बसला होता. सगळेजण मृणालची वाट पाहत होते. तेवढ्यात वैशाली आणि नित्या तिला आणण्यासाठी तिच्या खोलीत गेल्या, पण खोली रिकामी होती. दोघींनी संपूर्ण मंडप पालथा घातला. मृणालचा कुठेच पत्ता नव्हता. घाबरलेल्या त्या दोघी शौर्याकडे आल्या. वैशू थरथरत्या आवाजात म्हणाली, शौर्य, मृणाल कुठेच दिसत नाही. शौर्य शांतपणे म्हणाला, अगं ती इथेच कुठेतरी असेल, नीट शोधा. वैशू डोळ्यात पाणी आणत म्हणाली, नाही, मी आणि नित्या सगळीकडे शोधलं, पण ती कुठेच नाही. हे ऐकताच शौर्य स्वतः उठला. त्यानेही प्रत्येक ठिकाणी शोध घेतला, पण मृणालचा काहीच मागमूस नव्हता. तो पूर्णपणे खचून तिथेच उभा राहिला. तेवढ्यात त्याची आई शांती रागाने त्याच्याजवळ आली. पाहिलंस ना शौर्य,
कुत्र्याला किती स्वच्छ ठेवलं तरी शेवटी ते रस्त्यावरच जातं. तसंच त्या मुलीचं झालं. तिने आपल्या संपूर्ण कुटुंबाची अब्रू धुळीला मिळवली. असं म्हणत शांती मृणालच्या घरच्यांकडे वळली. काय, काहीच माहिती नाही असं नाटक करता आहात? तुमची मुलगी कुठे पळून गेली ते सांगा. मृणाल मंडपात नसल्याचं कळताच तिची आई मोठ्याने रडू लागली. तेवढ्यात समीर पुढे येत म्हणाला, आई, खरंच आम्हालाही काहीच समजत नाही. तिने असं का केलं हे आम्हालाही माहीत नाही. शांती संतापाने ओरडली. वा, काय अभिनय करता तुम्ही? तुमची मुलगी लग्न मंडपातून पळून जाते आणि तुम्हाला काहीच माहिती नाही? हे आम्ही मानावं? आधी या मंडपातून बाहेर पडा, नाहीतर मी स्वतः मनगटाला धरून बाहेर काढेन. तेवढ्यात राजेंद्र देशमुख पुढे आले. ते शांतीला शांत करत म्हणाले, शांती, असं का बोलतेस? मृणाल इथे नाही यासाठी तिच्या घरच्यांना दोष का देतेस? त्यांची काय चूक आहे? त्यांच्याशी असं अपमानास्पद वागण्याची गरज नाही. तुम्ही आधी शांत बसा. नेहमी तिचीच बाजू घेत राहिलात. म्हणूनच आज आपल्या मुलाच्या आयुष्याची ही अवस्था झाली आहे. पण मी माझ्या मुलाची आणखी बदनामी होऊ देणार नाही. आज, आत्ताच, याच मंडपात माझा मुलगा शौर्यचं लग्न सोनियासोबत लावून देणार आहे. सोनिया, इकडे ये. येऊन मंडपात बस. शांतीचं बोलणं ऐकताच सोनियाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ती लगेच मंडपात येऊन बसली. पण त्या क्षणी शौर्य उठून उभा राहिला. शांतीने आश्चर्याने विचारलं, काय झालं शौर्य? का उठलास? बस आणि सोनियाच्या गळ्यात मंगळसूत्र बांध. शौर्याने ठाम आवाजात उत्तर दिलं. नाही आई, या जन्मात माझी पत्नी फक्त मृणाल आहे. तिच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाशी लग्न करू शकत नाही. सॉरी सोनिया. हे बोलून तो सरळ मंडपातून खाली उतरला. शांती रागाने त्याच्या मागे ओरडत होती. अरे, जिने तुला नाकारलं तिच्यासाठी अजूनही जीव तोडतोयस? आणि जी मुलगी मनापासून तुझ्यावर प्रेम करते तिलाच नाकारून चाललायस? पण शौर्यने तिचा एकही शब्द कानावर घेतला नाही. तो निराश मनाने तिथून निघून गेला. सोनिया आणि सिद्धार्थ दोघेही संतापून बसून राहिले. सिद्धार्थ मनातच चिडून म्हणाला, छे, इतक्या मेहनतीने मृणालला दूर केलं तरी सगळा प्लॅन फसला. मंडपातून निघून गेलेला शौर्य त्या रात्री घरीच परतला नाही. सागर आणि अजयचे मित्र त्याचा शोध घेत होते. शेवटी त्यांना तो एका बारमध्ये पूर्ण नशेत सापडला. योगायोगाने सोनियाही त्याच बारमध्ये दारू पीत बसली होती. तिच्या मनात मृणालबद्दल प्रचंड द्वेष घुसमत होता. नशा चढल्यानंतर ती बारमधून बाहेर आली. पार्किंगमध्ये तिला शौर्य जमिनीवर पडलेला दिसला. ती डगमगत त्याच्याजवळ गेली. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो पूर्ण बेशुद्ध होता. तिने कसंबसं त्याला आपल्या कारपर्यंत आणलं आणि थेट स्वतःच्या घरी घेऊन गेली. घरी पोचल्यावर तिने त्याला बेडवर झोपवलं. नशेतच ती त्याच्याशी बोलू लागली. अरे शौर्य, आज जर तू माझ्याशी लग्न केलं असतंस तर आज आपली पहिली रात्र असती. आपण दोघं असं वेगळं राहून दुःखी नसतो. आय लव्ह यू, असं म्हणत ती त्याच्यावरच कोसळली. पण शौर्य मात्र अर्ध्या बेशुद्ध अवस्थेतही मृणाल, मृणाल असंच तिचं नाव घेत राहिला. झोपेतच तो वल्ला आणि सोनियाच्या छातीवर डोकं ठेवून झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी शौर्याचे डोळे उघडले. समोरचं दृश्य पाहून तो हादरून गेला. तो लगेच उठून सोनियापासून दूर झाला. सोनिया, मी इथे कसा आलो? सोनियाने मुद्दाम लाजल्याचा अभिनय करत उत्तर दिलं. छी शौर्य, काल रात्रीभर तू मला झोपूच दिलं नाहीस आणि आता विचारतोयस मी इथे कसा आलो? हे ऐकताच शौर्यला वाटलं की त्याच्याकडून मोठी चूक झाली आहे. तो स्वतःच्या डोक्यावर हात मारत काहीही न बोलता तिथून निघून गेला. शौर्य गेल्यानंतर सोनिया दुष्टपणे हसली. आता तू माझ्यापासून कुठेही पळू शकणार नाहीस शौर्य. आता मृणाल परत आली तरी मला काही फरक पडत नाही. यापुढे तू फक्त माझाच आहेस. मृणालने त्याला सोडून गेल्याचं दुःख आणि सोनियासोबत घडलेल्या त्या रात्रीची अपराधी भावना, या दोन्ही गोष्टींनी शौर्य पूर्णपणे खचून गेला. तो दिवस रात्र दारूच्या नशेतच राहू लागला. 1 महिना उलटला. एके दिवशी सोनिया थेट शौर्यच्या घरी आली. तिने सगळ्या घरच्यांना हॉलमध्ये बोलावलं. अमृता आजीने विचारलं, काय ग, सगळ्यांना एकत्र का बोलावलं? सोनिया हसत म्हणाली, थोडं थांबा आजी, आपल्या कथेचा नायकलाही येऊ द्या. तेवढाच शौर्य खाली आला. त्याला पाहताच सोनियाने त्याच्या हातात एक रिपोर्ट आणि प्रेग्नन्सी टेस्ट किट ठेवलं. हसत ती म्हणाली, अभिनंदन, तू बाबा होणार आहेस आणि मी आई. आपल्या दोघांच्या आयुष्यात लवकरच एक छोटासा राजकुमार किंवा राजकुमारी येणार आहे. हे ऐकताच घरातील सगळे स्तब्ध झाले. शौर्यलाही धक्का बसला. त्याने त्या रात्री घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला आणि हे मूल माझंच असू शकतं असंही कबूल केलं. इथे सध्यापुरता भूतकाळ संपतोय. हे सगळं ऐकून मृणालच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
शौर्य तिच्या जवळ येत म्हणाला, प्लीज मृणाल, रडू नकोस. त्या रात्री नेमकं काय घडलं याची मला काहीच आठवण नाही. सकाळी उठल्यावर सोनियानेच मला सगळं सांगितलं. मी मनापासून सांगतो, मी कधीही जाणून बुजून तुझा विश्वासघात केला नाही. पण तू त्या दिवशी लग्नमंडपातून का निघून गेलीस? आज तरी मला खरं कारण सांग. मृणालने डोळे पुसले, दीर्घ श्वास घेतला आणि एक ठाम निर्णय घेतल्यासारखी ती शौर्यसमोर सत्य सांगण्यासाठी बोलू लागली. मृणाल आता कोणता निर्णय घेणार? अभिनव खरंच कोणाचा मुलगा आहे? सोनिया आणि सिद्धार्थ मृणाल व लहान माहीच्या आयुष्यात आणखी कोणतं नवं संकट निर्माण करणार? पाहूया. शौर्याने अभिनव हा आपला मुलगा असल्याचं सांगितल्यावर मृणालच्या हृदयाला जबरदस्त धक्का बसला. डोळ्यात अश्रू तरळले. काही क्षण ती शांत बसली. मग जणू एखादा मोठा निर्णय घेतल्याप्रमाणे ती शौर्यकडे पाहत बोलू लागली. आपल्या लग्नाच्या आदल्या दिवशी नित्या मला ब्युटी पार्लरमध्ये घेऊन गेली होती. माझं सगळं झाल्यावरती म्हणाली की तिला अजून थोडा वेळ लागेल, म्हणून मी बाहेर वेटिंग एरियामध्ये बसून तिची वाट पाहत होते. भूतकाळ. नित्या मृणालला म्हणाली, वहिनी, मला अजून अर्धा तास लागेल. तुम्ही वेटिंग हॉलमध्ये बसा, मी लगेच येते. मृणाल हसून म्हणाली, ठीक आहे नित्या, तू निवांत ये, मी इथेच थांबते. ती तिथे शांतपणे बसली होती. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो, कोण बोलतंय? समोरून थंड आवाज आला. मी कोण आहे हे तुझ्यासाठी महत्त्वाचं नाही. तुझ्या व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ पाठवला आहे, आधी तो पहा, मग तू स्वतः मला परत फोन करशील. इतकं बोलून समोरच्याने फोन कट केला. मृणाल गोंधळली. तिने लगेच व्हॉट्सॲप उघडून तो व्हिडिओ सुरू केला. व्हिडिओ पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्या व्हिडिओमध्ये शौर्य सागर आणि अजयसोबत उभा राहून बोलत होता आणि काही अंतरावरून एक माणूस बंदूक रोखून त्याच्या कपाळावर नेम धरून उभा होता. क्षणातच मृणालच्या हातातून मोबाईल खाली पडला. तिचा चेहरा फटक पडला. संपूर्ण अंग घामाने भिजलं. ती थरथरत्या हातांनी पुन्हा त्या नंबरवर फोन लावते. फोन लागताच ती रडत म्हणाली, कोण आहेस तू? माझ्या नवऱ्याला का मारायचं आहे तुला? थांब, मी आत्ताच त्याला फोन करून सगळं सांगते. समोरचा माणूस खतखतून हसला. नक्की सांग, पण तू माझा फोन कट करताच पुढच्या क्षणी तुझ्या नवऱ्याच्या कपाळात गोळी घुसलेली असेल. हे बोलून त्याने दुसरा फोन स्पीकरवर टाकला. त्यावर तो म्हणाला, अरे, शौर्यचा खेळ संपव. हे ऐकताच मृणाल घाबरून किंचाळली. नको, प्लीज, त्यांना काही करू नका, त्यांना सोडा. तुम्ही असं का करताय? ती रडतच विनवणी करू लागली. समोरची व्यक्ती शांतपणे म्हणाला, तुझा नवरा जिवंत हवा असेल तर तुला माझं एक काम करावं लागेल. मृणाल क्षणाचाही विचार न करता म्हणाली, त्यांच्यासाठी माझा जीवही देईन, पण त्यांना काही करू नका. तो म्हणाला, मला तुझा जीव नको, पण बदल्यात आज होणारं तुझं आणि शौर्यचं लग्न स्वतः मोडायचं. मृणालला धक्का बसला. मुहूर्ताच्या वेळेपर्यंत तू या शहरातही नसली पाहिजेस. जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुझ्या नवऱ्याचा मृत्यू निश्चित आहे आणि हे त्याला सांगण्याचा जरी प्रयत्न केलास तरी त्या क्षणी त्याला गोळी घातली जाईल. मृणाल हुंदके देत म्हणाली, मी त्यांना सोडून कशी जाऊ? माझ्याने ते शक्य नाही. तो थंडपणे म्हणाला, ठीक आहे, मग मी त्याला फक्त तुझ्यापासून नाही तर या जगातूनच कायमचं दूर करतो. मृणाल मोठ्याने रडू लागली. नको, मी जाते, मी त्यांना सोडून जाते, पण आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून तुला काय मिळणार आहे? तो म्हणाला, शौर्य माझा व्यावसायिक शत्रू आहे. त्याचं सुखी कुटुंब मला कधीच पाहायचं नाही. लक्षात ठेव, मुहूर्ताच्या आधी तू लग्नमंडप सोडून निघून गेली पाहिजेस, नाहीतर पुढच्या क्षणी शौर्य जिवंत राहणार नाही. आणखी एक, या क्षणापासून माझी माणसं तुझ्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. जर कुणालाही काही सांगण्याचा प्रयत्न केलास तर बोनस म्हणून तुझा मामा समीर आणि हो, तो सोबतीचा विक्रम यालाही संपवू. समजलं? इतकं बोलून त्याने फोन कट केला. फोन ठेवताच त्याच्या चेहऱ्यावर एक दुष्ट हास्य उमटलं. तो दुसरा तिसरा कोणी नसून सोनियाचा मोठा भाऊ सिद्धार्थ होता. तो मनात म्हणाला, मृणाल, तुला शौर्यापासून वेगळं करून त्याच मुहूर्तावर माझ्या बहिणीचं शौर्याशी लग्न लावून देतो की नाही ते बघ. इकडे मृणाल भीतीने पूर्णपणे हादरली होती. तिचा चेहरा पांढरा फटक झाला होता. ती भान हरपून तशीच उभी होती. तेवढ्यात नित्या तिच्या जवळ आली. काय वहिनी, आत्ताच स्वप्नात हरवलात का? काय? भावासोबत ड्युएट सुरू झालं वाटतं. ती हसत म्हणाली, चला उशीर होतोय.
दोघी कारमध्ये बसून घरी निघाल्या. प्रवासात मृणालच्या लक्षात आलं की एक काळी कार सतत त्यांच्या मागे येत होती. घरासमोर कार थांबताच ती दुसरी कारही त्यांच्या गेटसमोर येऊन थांबली. मृणालच्या छातीत धडधड सुरू झाली. ती घाबरून शौर्याकडे धाव घेणार इतक्यात कोणीतरी मागून तिचा हात घट्ट पकडला. तो चेहरा कापडाने झाकलेला होता. तो कुजबुजला. काय? तुझ्या नवऱ्याला सगळं सांगणार आहेस का? या घराभोवती आमची माणसं आहेत. आम्ही कधीही शौर्याला मारू शकतो. हवं असेल तर आत्ताच जाऊन सांग. इतकं बोलून त्याने तिचा हात सोडला आणि क्षणार्धात गर्दीत अदृश्य झाला. ती काही न बोलता शांतपणे आपल्या खोलीत गेली. बाथरूममध्ये शिरताच तिचा बांध फुटला. ती मनसोक्त रडू लागली. काही वेळाने शौर्य दार ठोठावत म्हणाला, अगं मोठ्या डोळ्यांची, किती वेळ अंघोळ करणार आहेस? लवकर बाहेर ये, उशीर होतोय. त्याचा आवाज ऐकताच मृणालने घाईघाईने डोळे पुसले आणि बाहेर आली. तिचा घाबरलेला चेहरा पाहून शौर्य काळजीने म्हणाला, काय झालं? इतकी तणावात का दिसतेस? तब्येत बरी नाही का? तो तिच्या डोळ्यांकडे पाहत म्हणाला. हे मोठे डोळे इतके लाल का झालेत? असं म्हणत त्याने तिच्या डोळ्यांवर अलगद चुंबन घेतलं. त्यानंतर तिच्या ओठांवर प्रेमाने चुंबन घेतलं आणि खिशातून एक सुंदर चेन काढून तिच्या गळ्यात घातली. हळूच हसत तो म्हणाला, अगं मोठ्या डोळ्यांची, आय लव्ह यू. त्याच्या प्रत्येक प्रेमळ कृतीने मृणालच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. शौर्याने तिचा चेहरा हातात घेत विचारलं, अगं पुन्हा का रडतेस? भीतीने गप्प झालेल्या मृणालने फक्त काही नाही अशी मान हलवली. शौर्य खटाळपणे हसला. मग चल, आपण दोघं पुन्हा एकत्र अंघोळ करूया, असं म्हणत त्याने तिचा हात धरला. पण मृणालच्या मनात मात्र भीतीचं वादळ सुरू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नाचे सर्व विधी सुरू झाले. मृणालला वधूच्या खोलीत आणून बसवण्यात आलं. ती पूर्ण शांत होती. तेवढ्यात तिची आजी तिच्या जवळ आली. काय गं सोन्या, चेहरा एवढा उतरलेला का दिसतोय? काही मनात असेल तर मला सांग. मृणाल काहीतरी बोलणार इतक्यात तिच्या मोबाईलवर पुन्हा एक व्हिडिओ आला. तिने तो उघडून पाहिला. त्या व्हिडिओमध्ये शौर्य लग्नासाठी तयार होत होता आणि त्याच्या अगदी मागे त्याच्या नकळत एक माणूस उभा होता. ते दृश्य पाहताच तिच्या अंगावर काटा आला. ती घाबरलेली पाहून अमृता आजी पुन्हा म्हणाली, काय झालं गं? मृणाल कसंबसं स्वतःला सावरत म्हणाली, काही नाही आजी, थोडं टेन्शन आलं होतं. आजी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, कशाचीही काळजी करू नकोस. तुझ्या मनातलं सगळं चांगलंच होईल. मी नित्याला पाठवते. हो आजी. आजी बाहेर पडताच पुन्हा सिद्धार्थचा फोन आला. तर मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे. काय ठरवलंस? मृणाल रडत म्हणाली, मी जाते. मी शौर्याला सोडून जाते. फक्त त्यांना काही करू नका. सिद्धार्थ हसला. शहाणी मुलगी. मंडपात मागच्या बाजूला एक बाहेर जाण्याचा रस्ता आहे. मंडपाच्या मागच्या बाजूला एक बाहेर जाण्याचा रस्ता आहे. त्या वाटेने निघ. साडी बदल. बाहेर तुझ्यासाठी कार तयार आहे. त्यात बस. जिथे उतरायचं असेल तिथे उतर आणि हे शहर कायमचं सोडून जा. इतकं बोलून त्याने फोन ठेवला. त्यानंतर त्याने लगेच सोनियाला फोन लावला. सोनिया, तयार आहेस ना? आज शौर्य तुझ्याच गळ्यात मंगळसूत्र बांधणार आहे. मीही तिकडे येतोय. सोनियाने उत्सुकतेने विचारलं. आणि ती मृणाल? सिद्धार्थ दुष्टपणे हसला. तिचा खेळ संपला. तू कशाची काळजी करू नकोस. सोनिया आनंदाने म्हणाली, थँक्यू दादा. इकडे. मृणालने आपल्या खोलीच्या खिडकीतून एकदा शेवटचं शौर्यकडे पाहिलं. डोळ्यात अश्रू भरून ती मनात म्हणाली, मला माफ करा शौर्य. माझ्यासाठी तुमच्या जीवापेक्षा मोठं काहीच नाही. तुम्ही जिथे असाल तिथे सुखी राहा. इतकं म्हणत तिने जड अंतकरणाने लग्नमंडप कायमचा सोडला. ती थेट रेल्वे स्थानकावर पोहोचली. बंगळुरूला जाणाऱ्या रेल्वेत बसली आणि संपूर्ण प्रवासभर रडतच राहिली. तिला निघून जाताना पाहत सिद्धार्थच्या माणसाने लगेच त्याला फोन केला. साहेब, ती निघून गेली. हे सगळं ऐकताच शौर्याच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली. त्याच्या आयुष्याशी असा खेळ करणाऱ्या माणसाला ठार मारावं अशी भावना त्याच्या मनात उसळली. मृणाल पुढे म्हणाली, मी इथे आल्यानंतर एका दिवशी ऑफिसमध्ये काम करताना अचानक बेशुद्ध पडले. डॉक्टरांनी तपासणी केली. तेव्हाच मला समजलं की मी आई होणार आहे. सर्वात आधी ही आनंदाची बातमी तुम्हालाच सांगावी असंच मला वाटलं. पण जर मी तुमच्याशी संपर्क केला तर सिद्धार्थ तुम्हाला काहीतरी करेल, या भीतीने मी गप्प राहिले. हे बोलताच ती पुन्हा रडू लागली. शौर्याने तिला जवळ ओढलं. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तो म्हणाला, आता पुरे.
यापुढे तू कधीही रडायचं नाही. इतकी वर्ष मला माझ्या पत्नीपासून आणि माझ्या मुलीपासून दूर ठेवणारा जो कोणी असेल त्याचा शेवट माझ्या हातूनच होईल. तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नकोस. आता सगळं मी सांभाळतो. शौर्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर मृणालने खोल श्वास घेतला. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाली, मला घटस्फोट हवा आहे शौर्य. मृणालने शौर्याकडे घटस्फोट मागितला आणि ते ऐकताच शौर्याचा राग अनावर झाला. त्याने संतापाच्या भरात तिच्या गालावर जोरदार थप्पड मारली. काय समजतेस तू स्वतःला? सुरुवातीपासून एकही सत्य मला सांगितलं नाहीस. सगळं माझ्यापासून लपवलंस आणि आपल्या दोघांच्या आयुष्याची राखरांगोळी केलीस. आत्ताच तर मला तू आणि आपली मुलगी परत मिळाल्याचा आनंद झाला होता, पण त्या क्षणी तू पुन्हा एक नवीन वाद उभा केलास. मृणाल डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, नाही शौर्य, तुम्ही त्या मुलाला तुमचा मुलगा आहे असं सांगितलंत. उद्या अचानक त्याला कळालं की तुम्ही माहीचेही बाबा आहात, तर त्याच्या मनावर खूप मोठा आघात होईल. जाणीवपूर्वक असो किंवा नकळत, सोनिया तुमच्या आयुष्यात आली आहे. आम्ही दोघी इतकी वर्ष एकट्याच राहिलो आहोत. आम्हाला एकटं राहायची सवय झाली आहे. तुम्ही सोनियाशी लग्न करा आणि आनंदाने जगा, पण कृपया मला घटस्फोट द्या. सौरचा संताप आणखी वाढला. यापुढे या विषयावर एक शब्दही बोलायचा नाही. उद्या सकाळी तू आणि आपली मुलगी घरी माझ्यासोबत येणार आहात आणि यानंतर मला सोडून जाण्याचा विचार जरी केलास तर मग मी माणूस राहणार नाही. इतकं बोलून तो संतापाने तिथून निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर मृणाल हुंदके देत रडू लागली. मला माफ करा शौर्य, मी असं बोलायला नको होतं. शौर्यने गाडी सुरू केली आणि थेट त्या रुग्णालयात पोहोचला जिथे गौतम दाखल होता. आधी खोलीसमोर उभा राहून काचेच्या खिडकीतून त्याच्याकडे पाहत राहिला. नंतर शांतपणे आत गेला. शौर्याला पाहताच गौतमने विचारलं, कोण आहात तुम्ही? शौर्य शांत आवाजात म्हणाला, तुमच्या कुटुंबातील ओळखीचाच माणूस समजा, पण हे सांगा तुमची ही अवस्था कशी झाली? गौतम रागाने म्हणाला, आमच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीने माझ्यावर चाकूने हल्ला केला. तिच्याविरुद्ध मी तक्रार केली आहे. आतापर्यंत ती तुरुंगात गेली असेल. असं का? पण तुमच्या ऑफिसमधली मुलगी अचानक तुमच्यावर हल्ला का करेल? तुम्ही तिच्यासोबत काय केलं होतं? गौतम चिडून म्हणाला, हॅलो, तुम्ही कोण आहात? उगाच माझी चौकशी का करताय? मला आधीच खूप वेदना होत आहेत. कृपया बाहेर जा. नर्स, नर्स, कुणी आहे का? शौर्य हलकंसं हसला. मिस्टर गौतम, मी फक्त एकच प्रश्न विचारला आणि तुम्ही एवढे अस्वस्थ झालात? बरं, मी कोण आहे ना? ज्या मुलीने तुमच्यावर हल्ला केला ती माझी पत्नी आहे. माझं नाव शौर्य देशमुख. मी राजेंद्र देशमुख ग्रुप ऑफ कंपनीचा MD आहे. हे ऐकताच गौतमच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. शौर्यने आपल्या कोटातून पिस्तूल काढली आणि ते थेट गौतमच्या कपाळावर रोखलं. माझ्या बायकोने तुला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण मी तुला खरंच संपवून टाकेन. माझ्या बायकोवर हात टाकायची हिंमत झालीच कशी तुझी? तो ट्रिगर दाबणार इतक्यात गौतम घाबरून म्हणाला, मला मारलं तर पोलीस तुम्हालाच अटक करतील. मग तुम्ही आणि तुमची बायको दोघेही तुरुंगात संसार कराल. हे ऐकून शौर्य हसायला लागला. तो त्याच्या अगदी जवळ गेला आणि म्हणाला, एकदा बाहेर बघ. गौतमने बाहेर पाहिलं. दरवाजाबाहेर 2 माणसं उभी होती. शौर्य पुन्हा म्हणाला, मी तुला मारल्यानंतर ही दोघं पोलिसांना सांगतील की जुन्या वैरातून कुणीतरी तुझा खून केला. इतका वेळ मी शांतपणे बोलत होतो कारण त्या दिवशी नेमकं काय झालं हे मला तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे. असं म्हणत त्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली. गौतम तुच्छतेने म्हणाला, त्या मृणालने मला कसं बोलावलं होतं माहिती आहे का? तो वाक्य पूर्ण करण्याआधीच शौर्यने त्याच्या तोंडावर जोरदार ठोसा मारला. त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागलं. शौर्य संतापाने गर्जला, माझ्या मृणालबद्दल माझ्यासमोर एक शब्द जरी चुकीचा बोललास तर जिवंत ठेवणार नाही. पुन्हा त्याने पिस्तूल त्याच्या कपाळावर रोखलं. हे पाहून गौतम पूर्णपणे घाबरला. साहेब, प्लीज मला सोडा. तुम्ही सांगाल तसं सगळं करतो. शौर्यने हळूहळू पिस्तूल खाली केलं. माझ्या पत्नीबद्दल माझ्यासमोरच घाणेरडं बोललास. तुला जिवंत सोडलं तर मी तिचा योग्य नवरा कसा म्हणून घेऊ? आता मी सांगतो तसं त्या दिवसाचं संपूर्ण सत्य कॅमेरासमोर सांग. भीतीने थरथरत गौतमने त्या दिवशी घडलेली प्रत्येक गोष्ट खरीखुरी सांगितली. शौर्यने त्याचा संपूर्ण कबुली जबाब व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून घेतला. साहेब, मी सगळं खरंखुरं सांगितलं ना? आता कृपा करून मला सोडा. गौतम भीतीने थरथरत म्हणाला.
शौर्याने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि बाहेर उभ्या असलेल्या 2 माणसांना नुसताच इशारा केला. त्यानंतर तो शांतपणे तिथून निघून गेला. शौर्य बाहेर पडताच ते दोघे गौतमच्या खोलीत शिरले. आपलं काम पूर्ण करून शौर्य गाडीतून परत येत असतानाच त्याचा फोन वाजला. फोन सुरेशचा होता. हॅलो शौर्य, अजूनही तुम्ही बंगळुरूमध्येच आहात का? मला मृणालबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. शौर्य हसत म्हणाला, सुरेश, मी माझ्या मृणालला शोधून काढलं आहे. ही बातमी सांगायला तुम्हाला खूप उशीर झाला. सुरेश गंभीर स्वरात म्हणाला, शौर्य, तुमच्याच आयुष्याभोवती घडलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला अजूनही माहिती नाहीत. त्या सगळ्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तुम्ही परत कधी येत आहात? उद्या सकाळच्या फ्लाईटने मुंबईला येतोय. पण आधी सांगा, तुम्ही नेमकं काय शोधून काढलं? सुरेशने त्याने गोळा केलेली प्रत्येक माहिती शौर्याला सविस्तर सांगितली. ते सगळं ऐकून शौर्य पूर्णपणे हादरून गेला. क्षणभर तो काहीच बोलू शकला नाही. यानंतर मुंबईत पोहोचण्यापूर्वी कोणकोणती कामं करून ठेवायची त्याबद्दल त्याने सुरेशला काही सूचना दिल्या आणि फोन ठेवला. फोन संपताच तो थेट मृणालकडे निघाला. मृणालने शौर्यसाठी जेवण बनवून ठेवलं होतं. त्याचबरोबर रुग्णालयात दाखल असलेल्या विजीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूही तिने एका पिशवीत व्यवस्थित भरून ठेवल्या होत्या. शौर्य घरात शिरताच मृणाल प्रेमाने म्हणाली, या, आधी जेवून घ्या, मग आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ. पण शौर्य तिच्याकडे एकटक पाहतच उभा राहिला. थोड्या वेळाने तो शांत आवाजात म्हणाला, मृणाल, थोड्या वेळापूर्वी तू माझ्याकडे काय मागितलं होतंस? घटस्फोट ना? ती काहीच बोलली नाही. शौर्य पुढे म्हणाला, मी त्याबद्दल खूप विचार केला. स्वतःचं आयुष्य दुसऱ्या स्त्रीसाठी सोडून द्यायला तयार होशील इतकं मोठं मन तुझं आहे, हे मला आज कळलं. तो काही क्षण थांबला. म्हणून मीही एक निर्णय घेतलाय. मृणालच्या हृदयाची धडधड वाढली. शौर्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी तुला घटस्फोट द्यायचं ठरवलं आहे. हे शब्द ऐकताच यावेळी हादरण्याची पाळी मृणालवर आली. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आणि ती अवाक होऊन शौर्याकडे पाहतच राहिली. शौर्याने मी तुला घटस्फोट देतो असं म्हटल्यावर मृणालच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती वेदनांनी भरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली. शौर्य म्हणाला, काय झालं? ठीक आहे ना? घटस्फोट तर तूच माझ्याकडे मागितला होतास. मृणालने काही न बोलता हलकेच मान डोलावली. शौर्य पुढे म्हणाला, ठीक आहे, मी तुला घटस्फोट देईन, पण माझ्या काही अटी आहेत. त्या तुला मान्य असतील तर मी आत्ताच घटस्फोटाच्या कागदांवर सही करतो. मृणालने अश्रू पुसत विचारलं, काय अटी आहेत? शौर्य शांतपणे म्हणाला, घटस्फोटानंतर आपली मुलगी माझ्यासोबतच राहील. मृणाल निशब्द झाली. तो पुन्हा म्हणाला, थांब, अजून माझ्या अटी संपलेल्या नाहीत. घटस्फोटानंतर मुलीची पूर्ण जबाबदारी मी घेईन. तुला हवं असेल तर आमच्यासोबत राहून तिची काळजी घे. त्यामुळे तुलाही माहीसोबत राहता येईल आणि मलाही. हे ऐकताच मृणालने त्याच्याकडे रागाने पाहिलं. शौर्य लगेच हसत म्हणाला, अगं अशी काय रागाने बघतेस? तू मागितलंय ते काही गुळ शेंगदाण्याची चिक्की नाही, घटस्फोट आहे. तो इतक्या सहज मिळणार नाही. उद्या सकाळी आपण आपल्या घरी जाणार आहोत. तयार राहा. मृणालने संकोचाने विचारलं, मी तिथे कशी जाऊ? शौर्याने मिश्किल असत उत्तर दिलं, का? तुला तुझ्याच सासरी बोलावतोय, दुसरीकडे कुठे नाही. मृणालने दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, येते. आता या, आधी जेवून घ्या. शौर्य लगेच म्हणाला, अगं वेडाबाई, तुझ्या हाताने जेवून किती वर्ष झाली माहीत आहे? आपला संसार सुरू होण्याआधीच तू मला सोडून गेलीस. मी जेवेन, पण एक अट आहे, तू मला स्वतःच्या हाताने भरवायचं. मृणालने लगेच नकार दिला. काय? भरवायचं? ते काही होणार नाही. जेवायचं असेल तर बसा, नाही तर राहू द्या. शौर्यने लगेच मोबाईल काढला आणि व्हिडिओ कॉल करून विजीला फोन लावला. त्याने माहीशी बोलायला सुरुवात केली. माझी माही, तू आईला काय सांगितलं होतंस? बाबांची नीट काळजी घे असं ना? पण तुझी आई माझी अजिबात काळजी घेत नाहीये गं. हे ऐकताच माहीने लगेच आईला सांगितलं, आई, बाबांची नीट काळजी घे, नाहीतर मी औषध खाणार नाही. मृणाल काही बोलणार इतक्यात, माही, तुझे बाबा. पण माहीनेच तिचं बोलणं तोडलं. काही ऐकायचं नाही. इतक्या दिवसांनी बाबा आपल्याला भेटायला आले आहेत. त्यांची नीट काळजी घे, असं म्हणत तिने फोन ठेवला. मृणालने रागाने शौर्याकडे पाहिलं. शौर्य तिच्या जवळ येत हसत म्हणाला, अगं, अशी हे मोठे मोठे डोळे करून रागाने बघत राहिलीस ना, तर मी तुला ओढून घेईन आणि तुझ्या ओठांवर असं चुंबन घेईन. हे बोलून त्याने अनेक वर्षांनंतर तिच्या ओठांवर आपल्या प्रेमाची मोहर उमटवली. मृणालने स्वतःला त्याच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला,
पण त्याच्या प्रेमळ मिठीत ती हळूहळू विरघळून गेली. कित्येक वर्ष तिच्या सहवासापासून दूर राहिलेल्या शौर्यसाठी हा क्षण स्वप्नासारखा होता. तिच्या सुगंधात, तिच्या जवळीकीत तो पूर्णपणे हरवून गेला. पण काही वेळाने त्याच्या हातांचा स्पर्श मर्यादा ओलांडू लागल्याचं जाणवताच मृणालने धीर एकवटला आणि जोराने त्याला स्वतःपासून दूर केलं. तर आजच्या आपल्या भागात एवढंच. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सोबतच नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.